वा. काल्यापर्यंत छान आहे. मुद्दा महत्वाचा आहे. खळाची संगती जशी उपयोगाला येतच नाही, ती वाईटच करते, माणसाचं चांगलं करत नाही. मित्र जर चांगला पिणारा असेल, म्हणजे चांगला पिणारा म्हणजे चांगलं घेणारा आहे, जास्त घेणारा. मित्र जर तसा असेल आणि इकडचा निर्व्यसनी असेल, पहिल्या दिवशी नाही म्हणतो, वासाने सवय लागते. वासाने सवय लागते आणि मग ते पेताड बनतात. दोन पेताड एकत्र आले आणि एकत्र आल्याच्या नंतर नगर, संभाजीनगर हायवे अगदी जवळ आहे, हायवेलाच गेले डायरेक्ट टू व्हीलरने. गेल्याच्या नंतर आता कोण होते, दोघंही पेताड होते. सारखीच टाकलेली होती. मैत्रीमध्ये कसं असतं, जरा सारखे पण असतं. सारखे पण असतं. एक जण तर असा होता, त्याचे दोन मित्र अमेरिकेला गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मैत्री एवढी अतूट होती की हा रडायचा. तो म्हटला रोज आम्ही 3 ग्लास घेत होतो, पण आता काय करावं, ते गेले अमेरिकेला, एकटा ग्लास घेऊन जमणार नाही. मग 3 ग्लास घेऊ लागला. त्याच्या दुसऱ्या मित्राने विचारलं, करे 3 ग्लास कुणाचे आहेत? ते म्हटलं एक माझा आहे, 2 मित्राचे आहेत. मध्ये श्रावण मास आला, श्रावण महिना आला आणि श्रावण महिन्यामध्ये मग आता तो 2 ग्लास घेऊ लागला. परत एका मित्राने विचारलं, करे 3 घेत होता, 2 वर आलाय, 2 कुणाचे आहेत? तो म्हटला हे 2 ना माझ्या मित्राचे आहेत. म्हणजे तुझा? नाही, मी श्रावणमध्ये घेत नाही म्हटलं. तुमच्या लक्षात येत आहे ना? ठीक आहे. म्हणजे खळाची संगती काही उपयोगाला येत नाही बघा. हां, नगर हायवेने गेले दोघं जण टू व्हीलरवर. पुढचाही पिलेला आणि मागचाही पिलेला. पुढचा म्हटला आता गाडी कोणत्या स्पीडने घेऊ? तो म्हटला आपल्या गावात सुद्धा कोणी नादी लागत नाही. कंपनीचा स्पीड कितीचा आहे? 160चा आहे. मधलं टार्गेट धर म्हटला. किती होतंय? 80 होतंय. पण कंपनीचं आपल्याला ऐकायचं नाही. 10 तुझे 10 किती झाले? कमी होऊ देऊ नको. स्पीड जर कमी झाला तर मी मागच्या मागं उतरून जाईल. स्पीड कमी होऊ देऊ नको. पुढचा म्हटला काळजी करू नको, इतका स्पीड जास्त आहे म्हटला माझा. सकाळी मी पॅन्ट घालायची होती पण गडबडीमध्ये परकर घालून आलो म्हटला. इतका स्पीड जास्त आहे. स्पीड कमी होऊ देऊ नका. किती स्पीड आहे? 100च आहे. आणि अगदी मधी गतिरोधक होता आणि एक ट्रक पलीकडून येत होता. मागचा म्हटला काय करायचंय? काही नाही म्हटला, मी पाहतोय त्याच्याकडे. नजर भरून पाहिलं म्हटलं, चष्म्यातून पाहिलंय, कोणतीच गाडी नाही, मंद मंद अंधार पडलेला आहे. 2 टू व्हीलर दिसतात. किती आहे? समोरून ट्रक येत होता, याला 2 टू व्हीलर दिसल्या. मागचा म्हटला काय करायचं? पुढचा म्हटला तुझ्या मनावर, स्पीड कमी होऊ दिला नाही. मग काय कर म्हटला, 2 टू व्हीलर आहे ना, इकडं तिकडं गाडी घेऊ नको, दोघांच्या मधून गाडी घाल म्हटला. टू व्हीलर होत्या का त्या? ट्रक होता, ट्रक. जशी मधून गाडी घातली, पलीकडून हार घालूनच बाहेर आले. संगत, खळाची संगत. दुर्जनाच्या संगतीमध्ये आपला नाच झाल्याशिवाय राहत नाही. येड्याची संगत काय कामाचे महाराज? एक येडं दुसऱ्या येड्याला भेटलं, का रे म्हटलं काय चाललंय आता? तो म्हटलं आताच मी राजकारणामध्ये प्रवेश करायचं बघतोय आणि माझी प्रगती अगदी चांगली, प्रगती पथावर आहे म्हटलं मी. मग म्हटलं काय करायचं? म्हटलं मी तिकडंच येतोय. मग तुला इकडे येऊन काय करायचंय? तो म्हटलं काही नाही, मला मुख्यमंत्री व्हायचंय, मला मुख्यमंत्री व्हायचंय. पुढचं येडं म्हटलं तू मुख्यमंत्री होणार नाही. म्हटलं कस काय? मी होणार आहे. नाही होणार म्हटलं. म्हटलं कस काय होणार नाही? म्हटलं अजून मी राजीनामा दिलेला नाही. 2 येडे एकत्र आलेले. गधे को गधे मिल गए, 2 लाता. हा, शहाणे जर भेटले तर बात आहे, नाही तर लाताच आहे मला. एक डॉक्टर गावामध्ये शिकून आला आणि आल्याच्या नंतर ग्रामस्थांना विचारलं, मला कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही सगळी जुने जाणते मंडळी माझ्या समोर आहात, तरुणांच्या पाठीशी उभे आहात, तुम्ही वयस्कर मंडळी आहात. आणि ते डॉक्टर गावामध्ये आले आणि अशा जुन्या लोकांना विचारू लागले तुमच्या गावाची प्रगती कशी आहे, तरुण कसे आहेत? गावकरी म्हटले सगळे तरुण चांगले आहेत, पण 2-4 आहेत आमच्या गावात येडे. म्हटले काय करतात? काही नाही म्हटले, ते येड्यासारखं करतात. म्हटले काय करतात? काही नाही म्हटले, त्यांना येड लागलं. करतात काय? काही नाही म्हटले, त्यांचं लग्न होत नाही, त्यांचं लग्न होत नाही. मग करतात काय? दुसऱ्याचा डीजे वाजला, वरात आली, हे 2-4 येडे उठतात आणि त्या डीजेवर नाचायला जातात. म्हटले नाचू द्या ना डॉक्टर. म्हटले काय हरकत आहे, नाचू द्या. म्हटले ते नाचतात याची शोकांतिका नाहीये, पण ते नागिन डान्स करतात.